दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण शांताबाईसा यांच्या संदर्भातलं हे चौथं सत्र जे आहे ते श्रवण करत आहोत. शांताबाईसा म्हणजे माईमबाईसा या स्वामींच्या भेटीसाठी वेरूळ या ठिकाणी आल्या आणि स्वामींना बघितल्यानंतर सर्व दुःख आपलं स्वामींना सांगितलं आणि स्वामींकडे बघून त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली, दुःख करायला लागल्या. स्वामी त्यांना म्हणतात, बाई दुःख न कीजे, दुःख म्हणजे पाप, दुःखा तव नरक होती. स्वामींनी सांगितलं की दुःख करू नका. आता पुत्र असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आयुष्यातनं निघून गेलेल्या आहेत, त्याची खंत मनामध्ये असावी, पण त्याविषयी दुःख करत बसायचं नाही. जी गोष्ट गेलेली आहे ती गेलेली आहे. मग आता त्याच्याविषयी किती दिवस आणि किती वेळ ते दुःख करत राहणार. आणि दुःख जर का केलं तर स्वामी सांगतात पाप लागतं. दुःख कुठल्याही गोष्टीविषयी जेव्हा आपण करतो तर त्याचं पाप कसं लागतं की ती जी गोष्ट आहे ती कशी आहे, नाशिवंत आहे. मग नातलग असो, परिवार असो, ओळखी पाळखीचे असो, एखादा पदार्थ असो, तो संपल्यानंतर सुद्धा आपण दुःख करत असतो. आपण काही लोक म्हणतात की ते शेवटच्या पंक्तीला बसतात सगळं वाढून वगैरे, आणि शेवटच्या पंक्तीला नेमकं काय काय गोष्टी शिल्लक नसतात बरं का. गोड पदार्थ संपलेला असतो, एखादी भाजी संपलेली असते, त्यांना त्याचं दुःख होतं. ते म्हणतात की बाबा मी म्हणूनच पहिल्या पंक्तीला बसून घेतो, म्हणजे पहिल्या पंक्तीला सगळे पदार्थ मिळतात. आपल्याला पदार्थ नाही मिळाल्याचं पण दुःख आहे. बरं, आपल्याला पदार्थ भेटतच नाहीत का? सध्या आपली परिस्थिती सगळ्यांची अशी आहे की आपण तो पदार्थ कधीही बनवून खाऊ शकतो, विकत आणून खाऊ शकतो, एवढी सदनता तरी आपल्याकडे आहेच आहे. आधीच्या काळामध्ये पदार्थाची दुर्लभता असायची, सण वाराशिवाय पदार्थ मिळायचे नाहीत. आता तसं काही राहिलेलं नाही. तरी सुद्धा त्या पदार्थाविषयी दुःख जर का आपण केलं, म्हणजे नाशिवंत गोष्टीसाठी दुःख केलं, तर त्याच्यामुळे पाप लागणार. एखादी वस्तू आहे, त्या वस्तूंमुळे सुद्धा ती वस्तू आपल्याला प्राप्त नाही झाली तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दुःख त्याच्यामध्ये प्राप्त होत असतं. ती वस्तू कशी आहे, ती सुद्धा नाशिवंतच आहे. जसं असं ना, कपडे नाही मिळाले म्हणून रुसून बसतात लग्न कार्यामध्ये, ते कपडे ते काही शाश्वत आहेत का? नाशिवंत कपडे आहेत ते, कधीही त्या कपड्यांचा नाश होऊ शकतो. म्हणजे उपयोगामध्ये आणून सुद्धा कपडे खराब होतात आणि नुसतेच ठेवून दिले तरी सुद्धा कपडे खराब होतात, म्हणजे नाशिवंत गोष्ट आहे. सोन्या चांदीसाठी आपण रडलो तर ते काय आहे, ते सुद्धा नाशिवंत आहे. कधी कधीतरी कोणीतरी येऊन ते घेऊन जाणार, लुबाडून नेणार, आणि कदाचित त्याच्यामध्ये आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. सोन्याचं खूप अवघड काम आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपला जीव जातो त्याच्यासाठी खरंच आपला कधीतरी जीव सुद्धा जाऊ शकतो. असं ते अलंकार आदी वगैरे आहेत, हे सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. यासाठी दुःख करत बसू नका. जर का केलं दुःख तर त्याच्यामुळे पाप लागेल. पाप लागेल कसं लागेल? जर का एखादा पदार्थ आपल्याला खायला मिळत नाही, संपलेला आहे, तर आपण मनामध्ये चिडचिड करणार, इतरांना दोष देणार. कुठलाही पदार्थ असो, वस्तू असो, काही असो, तुम्हाला जर का प्राप्त नाही झालं तर तुम्ही कुणाच्या तरी विषयी मनामध्ये द्वेष बाळगणार. जसं आपले जर का पैसे हरवले, ते कोणाला तरी भेटले तर असं म्हणतात की ते असे भेटलेले पैसे उचलायचे नाही का, कारण ज्याचे ते पैसे पडलेले आहेत त्याचं मन त्याच्यामध्ये असतं, आणि ते द्रव्य आपण जर का उपयोगात नेलं तर ते तिकडून त्याचा काय शाप किंवा काहीतरी असेल ते आपल्याला लागत राहतं, ते पचत नाही आपल्याला. तशा पद्धतीने हे का होतं असं, कारण की त्याच्या मनामध्ये तो पदार्थ बसलेला आहे.
मग आपण त्याच्याविषयी, तो व्यक्ती किंवा आपण एखाद्याविषयी द्वेष निर्माण होतो आपल्या मनामध्ये, की यांच्यामुळे मला पदार्थ मिळाला नाही वगैरे वगैरे, जे आपण इतरांविषयी द्वेष भावना मनामध्ये आणतो, वाचेने बोलतो, त्याच्यामुळे आपल्याला पाप लागत असतं. कधी कधी या नाशिवंत गोष्टी जेव्हा मिळत नाहीत तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय जे आहेत ते करत असतो. आणि हे जे उपाय आहेत हे सगळे कसे असतात? चुकीचे उपाय असतात बरं. आणि ते चुकीचे उपाय करत असताना ते सगळे चुकीचे जर का गोष्टी आहेत, ते उपाय चुकीचे आहेत, म्हणजे ते दोषरूपी आहेत, ते पापरूपी आहेत, ते आपण काय करतो? जोडून घेत असतो. म्हणजे सहजपणे तुम्ही एखादी गोष्ट घेऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला काय केलं जातं? आपण लगेच लाडी लबाडी, खोटं बोलणं वगैरे वगैरे काय काय आपण करत असतो. एखादा दुकानदार जर का 2 रुपये जास्त देत असेल, महाग देत असेल, तर आपण उगाचच बोलतो तिकडे तर 2 रुपये कमी नाही मिळत आहे. असं काही नसतं बरं का. तिकडे पण तोच भाव आहे. तरी आपण जे बोललो ते काय बोललो? खरं बोललो की खोटं बोललो? लबाडी केली आपण, खोटं बोललो. आपल्याला वाटतं 2 रुपये कमी झाले तर उलट चांगलीच गोष्ट आहे. परंतु तुमचे पैसेही वाचले आणि स्वस्तामध्ये तुम्हाला वस्तू पण मिळाली, पण ती मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं? थोडंसं खोटं बोललात, हे लागलं पाप. अशा प्रकारे नाशिवंत गोष्टींसाठी आपण जे काही उपाय करतो ते प्राप्त करण्यासाठी, त्याच्यामध्ये कुठेतरी खोटं नाटं हा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे लागतं पाप. जसं आम्ही एकदा स्टेशनहून काही वस्तू घेतल्या, लहान मुलं होते त्यांच्यासाठी, तर ते वस्तू आम्हाला किती 5च पाहिजे होत्या, पण त्यांनी जे टाकताना 6 टाकल्या. मी बघितलं ते, आणि मग परत ती पिशवी हातात घेतलं ना, मी पण मोजले तर ते 1 त्याच्यामध्ये जास्त होतं. आता जास्त आहे तर मग चांगलीच गोष्ट आहे की नाही? पैसे 5चेच दिले पण वस्तू मिळाल्या 6. मग काय केलं पाहिजे? आपण ते घेऊन घेतलं पाहिजे. कशाला सांगायचं त्याला? ते मी घेऊ शकलो असतो, परंतु ते काय आहे? आपल्या हक्काचं नाही आहे ते. आणि जेव्हा केव्हा त्याला कळेल की आपण 1 जास्ती देऊन बसलो, त्यावेळी त्याच्या मनामध्ये जी काही द्वेष भावना निर्माण होईल, त्याचं निमित्त आपण सुद्धा आहे. आणि जे आपल्या हक्काचं नाही ते आपण घेतो, तर त्याच्यामध्ये पाप सुद्धा आहे. आपली मती जी आहे, आपली नीती जी आहे ती भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. जसं असतं ना की 1 चूक केली की मग आपण त्याला दुसरी चूक जोडतो, तिसरी चूक जोडतो. 1 खोटं बोललं की 100 खोटं बोलल्या जातात आपोआपच. तशा प्रकारे तुम्ही 1 जर का वाईट गोष्ट केली तर त्याला लागून परत पुढच्या गोष्टी आहेत. आज आपण 1 रुपया घेतला तर उद्या 2 रुपये घेण्याची आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. पुढे 10 रुपये एखाद्याची लुबाडण्याची जी काही क्षमता आहे ती आपल्यामध्ये तयार होते, कुक्षमता ज्याला आपण म्हणू. तशा प्रकारे ते मी बघितलं की 1 वस्तू जास्त आलेली आहे, त्यांना ती वस्तू मी 1 परत करून टाकली. याच्यामुळे झालं काय? आपली नीतिमत्ता जी आहे ती खराब होत नाही. आपल्याकडनं ती गोष्ट शाश्वत नाही, ते नाशिवंत आहे. 2 मिनिटामध्ये ती खाल्ली की संपून जाणार आहे. त्या गोष्टीसाठी आपण कितीतरी वेळाचं पाप आपल्याला लावून घेतो, दोष लावून घेतो, आणि त्याच्यामुळे अजून पुढे काय निष्पन्न होईल ते सुद्धा आपल्या पदरी पडतं. आणि म्हणून अशा वेळेला आपल्या जेवढ्या हक्काचं आहे तेवढंच आपण घ्यावं. जे आपल्या हक्काचं नाही ते बाकीचं परत करावं. किंवा स्वामी सांगतात, आपण्या लागे, तुम्हाला जे लागतं तेच मागा आणि तेवढंच मागा. अधिकचं मागू नका. अधिकचं मागून काय होणार आहे? ते देव बरोबर वेळच्या वेळी ते सगळं प्राप्त करून देणार आहेत. बोणेबाई मेहकरून स्वामी निघालेले आहेत, बोणेबाई सोबत आहेत, बोणेबाई वयस्कर आहेत, तरी सुद्धा ते काय करतात? ते पुढे मुक्कामाच्या ठिकाणी काही शिदा आटा लागेल म्हणून ते ओझं सोबत घेतात. वयस्कर आहेत आई त्या, तरी सुद्धा घेतात. स्वामी म्हटलात, बाई काही घेऊ नका, पुढे आपल्याला मिळणार आहे. परंतु ते काय आहे? बाईची जात आहे, त्यांना एक वेगळी काळजी असते की नाही पुढे नाही मिळालं तर, स्वामींच्या आरोग्याला उशीर झाला तर, ती काळजी त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून ते सोबत घेतात. आणि पुढे गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी काय होतं? स्वामींना भेटायला काही भक्त मंडळी येतात आणि ते स्वामींना शिदा आटा जे जे लागेल ते
स्वतःहूनच देऊन जातात. त्या बोनेबाईंच्या लक्षात येतं, अरे स्वामी म्हणत होते ते बरोबर आहे की पुढे जाऊन मिळणारच आहे, याचा संग्रह करायची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही. म्हणजे काही गोष्टींचा संग्रह केला पाहिजे, पण काही गोष्टी उगाचच आपल्या क्षमतेमध्ये नसतील किंवा आवश्यकता नसेल अशा गोष्टींची साठवणूक करत बसायचं नाही. कधी कधी काय होतं की ती साठवणूक केलेली जी गोष्ट आहे, पदार्थ आहे, तो धड आपणही खात नाही, तो खराबही होतो आणि तो दुसऱ्यालाही दिला जात नाही. म्हणजे सर्वार्थाने तो पदार्थ निकामी ठरतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही आपल्या हक्काचं आहे तेवढं प्राप्त झालं की त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. उगाचच मिळतं आहे आणि त्यासाठी मग खोटं बोलायचं आहे, तर तसं कार्य करू नका. ते वस्तू मी त्या व्यक्तीला दिल्यामुळे काय झालं की माझी नीतिमत्ता जी बिघडली असती, थोडी दोष निर्माण झाला असता आणि अजून ती दोष वाढला असता, तो कुठेतरी नियंत्रणात आला, हे तर गोष्ट झालीच. परंतु त्यांनी बघितलं की साधूंविषयी थोडा बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे लोकांचा वेगळा आहे. पण त्यांनी बघितलं हे साधू आहेत, कदाचित उद्या त्यांनी बघितलं की महानुभाव पंथाचे साधू आहेत, तर पंथाचं सुद्धा त्या ठिकाणी श्रेष्ठत्व येतं. तुम्हाला जरी कोणी विचारलं का हो तुम्ही एवढं ते तुम्हाला बोलले, तुम्ही काहीच हे नाही केलं, तर तुम्ही सांगायचं की आम्ही महानुभाव पंथाचे असल्यामुळे आम्हाला देवानी याचं भांडायला नाही सांगितलंय वगैरे वगैरे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा स्वामींच्या वचनाचं अनुपालन करतात, त्याचंही एक गोमटं तुम्हाला लागतं. आणि तुम्ही तुमच्या पंथाची प्रतिष्ठा करताय, तुम्ही असं का वागले आणि तुमच्या पंथामध्ये असं सांगितलेलं नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे काय आहे की आपलं जी नीतिमत्ता ती चांगली राहतेच, परंतु पंथाचं सुद्धा श्रेष्ठत्व आपल्याकडनं वाढवण्याचं जे हातभार आहे तो लागतो. पंथ तर श्रेष्ठच आहे, परंतु इतरांच्या मनामध्ये त्याच्याविषयीचं श्रेष्ठत्व वाढणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून जे अशाश्वत आहे, जे शाश्वत नाही आहे, नाशिवंत आहे, त्या गोष्टींसाठी तर अजिबात दुःख करू नका. त्या गोष्टी कितीही प्राप्त केले तरी ते नासून जाणार आहेत, ते काही शिल्लक राहणार नाहीत. मग इथे शांताबाईसा जे आहेत ते नाशिवंत गोष्टींसाठी तर दुःख करतच आहेत, परंतु नासलेल्या गोष्टींविषयी पण दुःख करत आहेत. म्हणजे नाशिवंत गोष्ट अजूनपर्यंत आपल्याकडे आहे, शिल्लक आहे, त्याच्यासाठी दुःख करणं हे पण दुःख दोषजनक आहेच. परंतु ती गोष्ट संपून गेली, आता संपल्यानंतर तर दुःख करायची काहीच गरज नाहीये. कारण की जे आहे ते सगळं संपणार आहे. आणि महिला वर्गांना तर माहिती आहे, घरामध्ये किती किराणा भरला तुम्ही महिन्याभराचा, तो काय होतो, शिल्लक राहतो का? तसंच तो संपतोच. आणि कधी कधी ते तुम्ही संपवता की नाही आता हे लवकर संपवलं पाहिजे, म्हणजे नवीन हे आता ज्याला जास्त दिवस झालेले आहे, एक्सपायरी डेट सगळ्याच गोष्टींसाठी आहे. तसं आपल्या देहाची पण एक्सपायरी डेट आहे बरं का. फक्त इथे कुठे लिहिलेलं नाहीये देहावर की कधी एक्सपायर होणार आहे. मॅन्युफॅक्चर म्हणजे जन्म दिनांक आहे, मृत्यू दिनांक या देहावर कुठे लिहिलेली नाही आहे. एरवी तर आपण सगळ्याच गोष्टींवर त्या पदार्थाची मृत्यू दिनांक बघत असतो की नाही, कधी हे संपणार आहे नेहमीच बघत असतो. म्हणून जी गोष्ट संपणार आहे आणि जी गोष्ट संपलेली आहे, या दोन्ही गोष्टींविषयी अतीव दुःख करायचं नाही. तुमच्या मनात थोडी खंत राहील, दुःख राहील, काही हरकत नाही, परंतु त्याविषयी तुम्हाला तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी अति दुःख करून त्याच्याविषयी रडत बसणं हा प्रकार नसला पाहिजे. आमचे स्वामी ज्ञानियांना सुद्धा सांगतात की परमेश्वरासाठी सुद्धा रडत बसू नका. रडत बसू नका म्हणजे कसं, निष्क्रिय रडणं नाही पाहिजे. काही लोक निष्क्रिय रडतात, आमचं स्मरणच होत नाही. त्यांना विचारलं स्मरणासाठी काय उपाय करता का? नाही. म्हणजे हे काय झालं, निष्क्रिय रडणं झालं. तुम्ही म्हटलं आमचे वचनच पाठांतर होत नाही का, तुम्ही काही प्रयत्न केले कधी? काय नाही केले, 2-3दा बघितलं पाठ होत नाही, सोडून दिलं. हे निष्क्रिय रडणं झालेलं आहे. आणि आजकाल संसारामध्ये अनेक लोक निष्क्रिय रडतात. सक्रिय असलं पाहिजे. जो माणूस सक्रिय आहे त्याला रडायची वेळ येत नाही किंवा त्याला रडायला वेळच मिळत नाही. तो त्या
अपयशामधनं सुद्धा परत काय करतो, काहीतरी शिकून परत ते कार्य नव्याने सुरू करत असतो. तसं देवासाठी सुद्धा निष्क्रिय रडू नका, सक्रिय रडा. तुमच्या दुखण्याला, तुमच्या त्या दुःखाला अर्थ असला पाहिजे, तुमच्या तळमळीला अर्थ असला पाहिजे. आणि मग तुम्ही रडलात तर ते परमेश्वर काय करतात, त्या ठिकाणी तुमच्या त्या दुःखाचं फळदातृत्व जे आहे ते निश्चितपणे करतात. आपण बघितलं, महादाईसांनी दुःख केलं तर ते दुःख कसं होतं, सक्रिय दुःख होतं. आमचे भट्टोबास होते, सक्रिय आहेत स्वामींच्या प्रत्येक सेवेमध्ये. त्याच्यामुळे त्यांची दुःख तळमळ जी आहे ती परमेश्वराच्या उपयोगी लागते, स्वीकारतात आणि त्यांना जे हवं ते परमेश्वर प्राप्त करून देतात, कारण की ती सक्रिय हालचाल आहे त्यांची. शांताबाईसा जे दुःख करत आहेत त्या दुःखाला आता काहीच अर्थ नाहीये. जे पदार्थ निघून गेले, वस्तू निघून गेल्या, व्यक्ती निघून गेले, त्यांच्याविषयी तुम्ही आयुष्यभर जरी दुःख केलं तरी त्या गोष्टी परत येत नाही. तुम्ही तुमचा वेळ घालवू नका आणि इतरांना सुद्धा त्यांचा वेळ म्हणजे त्यांचाही वेळ आपल्यामुळे जातो की नाही. आपल्याला दुःख झालं की आपली तब्येत बिघडते, आजारी पडतो, इतरांना सुद्धा, घरातल्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होत असतो. तर इत्यादी प्रकारे आपण सगळ्याच गोष्टी जपल्या पाहिजेत. शांताबाईसांना स्वामी तेच सांगतात की दुःख करू नका, दुःखामुळे काय होईल, पाप, म्हणजे दुःखामुळे पाप लागेल. आपण बघितलं की तो पदार्थ प्राप्त करण्यासाठी आपण जे चुकीचे उपाय करणार आहोत त्याच्यामुळे पाप लागेल. दुःखात व नरक होती. आणि अशाच प्रकारे नाशिवंत किंवा चुकीच्या गोष्टींसाठी दुःख करून जेव्हा तुम्ही त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी चुकीचे उपाय निवडता त्यावेळी पापही लागतं आणि त्या पापामुळे नरक सुद्धा होतं. पापाचे फळ काय आहे, दुःख आहे. दुःख म्हणजे काय, एक प्रकारचं नरकच आहे. आणि कदाचित जर का जास्त चुकीचं पाऊल उचललं गेलं, कधी कधी आपण भांडतो इथपर्यंत ठीक आहे, पण एखाद्यावर हात उगारतो इथपर्यंत पण ठीक आहे, पण एखाद्याचा जीवच घेऊन घेतो, हे काय आहे, नरकाला कारणीभूत आहे, दुःखाला कारणीभूत आहे. आपल्याला कधी प्रश्न नाही पडत का, आपण पण जीव आहोत आणि या मुंगीमध्ये पण जीव आहे आणि त्या गवतामध्ये पण जीव आहे. आपण मनुष्य देहात कसं काय आलो आणि ते मुंगीच्या देहात कशी काय गेली आणि ते गवताच्या देहात कसं काय गेलं. आपण तर धडाधड काय करतो आहोत, त्यांची हत्या करून राहिलो, त्यांची हिंसा करून राहिलेलो आहे. आमचे स्वामी सांगतात मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतन करू नका. मुंगीचं हिंसा करू नका नाही सांगितलं देवानी, वैरत्व चिंतू सुद्धा नका. चिंतायचंच नाहीये म्हणजे हिंसेचा भागच येत नाही. म्हणजे हे इतका बारकावा देवानी सांगितलेला आहे. आमच्या पंथाची जी काही शिकवण आहे, अहिंसेची शिकवण, ती इथून सुरू होते. ती गोरक्षणापासून सुरुवात होत नाही. गायीची हत्या करू नका. जे लोक म्हणतात गायीची हत्या करू नका, ते लोक मात्र इतर प्राण्यांना काय करतायत, त्यांची तर हत्या करून राहिलेले, ते तर त्याच्यामध्ये त्यांचा आनंद आहे, पण गायीविषयी त्यांना कुठेतरी हे आहे. काही लोक श्वानाविषयी, श्वानप्रेमी आहेत, ते श्वानाला मारू नका, त्रास देऊ नका म्हणून आंदोलन करतात. ते मात्र इतर प्राणी काय करतात, त्यांचा बळी देऊन ते आहारामध्ये मांसाहार करतात. त्याच्यावेळी त्यांना त्याचं वाटत नाही. आमच्या स्वामींनी इथून बारकावा सुरू केलेला आहे. हिंसा जी आहे ती मुंगीची सुद्धा करायची तर नाहीच नाही, पण तिच्या हिंसेचं चिंतन सुद्धा मनामध्ये येता कामा नये. एकदा जर का तुम्ही मुंगीचं वैरत्व चिंतन तुमचं बंद झालं तर इथून पुढे जेवढे काही प्राणी येतात, पशु येतात, सावर, गवत, झाड जेवढे काही येतं, त्यांच्या सगळ्यांच्या अहिंसेचा जो विषय आहे तो तुमच्या मनामध्ये सहजपणे प्राप्त होईल. आणि पुढे मनुष्याच्या बाबतीमध्ये जे काही वैरत्व आहे ते सुद्धा आपल्या मनात येणार नाही आणि त्यांची सुद्धा कुठल्या प्रकारे हिंसा आपल्याकडनं घडणार नाही. आणि जर का घडली तर ते नरकाला जाण्याचा योग आहे. तो नरक म्हणजे काही चांगली गोष्ट नाही का. तिथे नरकाचं वर्णन ऐकल्याने आपण म्हटलं एकदा फेरफटका मारून येऊ बरं तिकडे, असं आहे का काही. नरकाबद्दल तुम्हाला वर्णन सांगितलं, तुम्हाला जाऊ वाटेल का तिकडे, वाटेल की नाही. महिलांचं ते विचार करून सांगतात की काय काय तुम्हाला वाटेल का नरकाला जायचं की नाही, जायचं की नाही. नाही, काही महिला बोलतच नाहीये, त्यांना फेरफटका मारायचा आहे वाटतं तुम्हाला.
बोलायचं स्पष्ट, ज्या गोष्टी नाही बनता म्हणायच्या त्या नाहीच म्हणायच्या. कदाचित एखाद्या मोक्षाला जायचंय का तर हो म्हणू नका, परंतु नरकाला जायचंय का तर नाहीच म्हणा, नाहीतर काय होईल, रिझर्वेशन होऊन जाईल आपलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला देवाने जे सांगितलेलं आहे की यामुळे नरक होतं, आणि नरक हे काय आहे, दुःखदायक आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं सुख हा प्रकार नाही. आणि म्हणून स्वामी पुढे एक दृष्टांत देतात. इतका सुंदर चांगला दृष्टांत देवाने दिला. सोन्याची फळी पोटेसी बांधुनी उदकामध्ये रिगाल्या, काहीतरी जेलबाई. स्वामी म्हणतात की तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि त्या श्रीमंतीच्या याच्यामध्ये आता तुम्हाला या पाण्यातनं पलीकडे जायचं आहे, नदी आहे पलीकडे जायचं आहे, तर कशाचा उपयोग केला जाईल तिथे, लाकडाचा की सोन्याचा? कशाचा? लाकडाचा. आपण खूप श्रीमंत आहोत म्हणून आपण सोन्याची फळी घेऊन जाऊ का? काय होईल? स्वामी सांगतात सोन्याची फळी पोटेसी बांधुनी उदकामध्ये रिगाल्या, काही तरी जेल बाई. प्रश्नचिन्ह आहे स्वामींचं. तराल का तुम्ही? उलट काय होईल, ते सोनं जे आहे ते तुम्हाला स्वतःही बुडणार आहे आणि आपल्याला पण घेऊन ते बुडणार आहे. म्हणजे कितीही महत्वाचं ते सोनं असलं आणि त्याची किंमत बाजारामध्ये किती काही असे ना का, आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवाळीला कितीही भांडण करे ना का, परंतु तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा असा योग येईल, पाण्यामध्ये आपण बुडतोय, त्यावेळेला काय होणार आहे, लाकडाचाच आधार आपल्याला घ्यावा लागेल. त्या ठिकाणी सोन्याचा आधार घेऊन चालणार नाही. म्हणून स्वामी सांगतात हा प्रपंच म्हणजे कसा आहे, सोन्यासारखाच आहे. सोन्यासारखा म्हटल्यानंतर उलट चांगला झाला ना तो, परंतु तो आपल्याला तरुण नेणारा नाहीये, तो बुडवणारा आहे. येण्याअर्थी आता सोनं कसं आहे आपल्यासाठी, चुकीचं आहे. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की सोनं हे काही अर्थाने ठीक आहे, विशिष्ट वेळेस ठीक आहे सोनं. ज्यावेळी आपल्या कुठे लग्न कार्याला जायचं आहे त्यावेळेला तुम्ही सोनं परिधान करत असाल, आणि सोनं कशासाठी घालतो आपण? सोन्याचा आपल्याला स्वतःला वैयक्तिक काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही किती सोनं घाला, तुम्हाला त्याचा वैयक्तिक काहीच उपयोग होत नाही. होतो तो उपयोग दुसऱ्यांना होतो. कोणाला? जे लुबाडून नेणार आहेत त्यांना. किंवा आपण सोनं का परिधान करतो की इतरांना दाखवण्यासाठी की आमची सधनता काय आहे, आमचं स्टेटस काय आहे हे दाखवण्यासाठी आपण सोनं परिधान करत असतो. म्हणजे इथे आपण त्या सोन्याचा वैयक्तिक आपल्याला काही उपयोग नाही आहे, त्याचा काही लाभ आपल्याला होत नाही. आपण पाणी पितो ना, त्याचा लाभ आहे आपल्या शरीराला. आपण जेवतो, आपण दूध पितो, आपण जे जे काही खानपान आहारशास्त्रानुसार करतो, त्याचा सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीराला उपयोग आहे. परंतु आपण आता साधारण उन्हात जरी बसलो तर त्याचाही उपयोग आहे. पण सोनं घातल्याचा उपयोग आपल्या शरीराला काय होतं हे कुठेच काही सांगितलेलं नाहीये, परंतु ते आपण परिधान करत असतो. अर्थात हरकत नाही, त्याच्याविषयी आपला कुठला आक्षेप नाही. परंतु एक विशिष्ट वेळ जर का आली तर ते सोनं जे आहे त्या सोन्याचा त्याग करण्याचा जो भाव आहे तो आपल्यामध्ये असला पाहिजे. एखादी गोष्ट किती सोन्यासारखी वाटत असली तरी सुद्धा त्याचा वेळीच आपल्याला त्याग करता आला पाहिजे. एक बाई वयस्कर होत्या, थोड्या स्थूळही होत्या, त्या अशा सकाळी फिरायला यायच्या. मग ते मंदिरामध्ये सुद्धा यायच्या त्या. तर एकदा काय झालं की ते मंदिरामध्ये आले सकाळी सकाळी, एकदम घाबरलेल्या स्थितीमध्ये होते. ते आमच्या आजीने विचारलं काय झालं, म्हणे मी फिरायला आले, कोणतरी मोटरसायकलवर आलं आणि ते गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे त्यांनी ते हे केलं चाकू दाखवून. आजी म्हटलं तुम्ही काय केलं? ते म्हणे मी काढून दिलं त्याला म्हटलं काय करू नको, हे घेऊन घे. आमच्या आजी म्हटलं तुम्ही सकाळच्या फिरायला एवढं मंगळसूत्र काय घालून येतं सोन्याचं? म्हणजे त्या वेळेला तरी आपण नॉर्मल आलं पाहिजे, साधंवालं तुम्ही घालून या. परंतु ती वेळ कशी आहे, आत्ता जर का त्यांनी ते सोनं दिलं नसतं काढून तर काय झालं असतं, काय सांगता येतं? काही त्यांनी करू शकला असता. त्याच्या हातामध्ये शस्त्र होतं. म्हणजे ते सोनं आपल्या कशासाठी उपयोगी येतं?
आपला जीव त्याच्यामध्ये भरपूर आहे, परंतु ते सोन्यामुळे आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे ते कुठे परिधान करावं, कसं परिधान करावं याचं एक तारतम्य आपल्याला असलं पाहिजे. सकाळी आपण मॉर्निंग वॉकला चाललोय तर सोनं घालून जायची काही आवश्यकता नाही, म्हणजे ते जीवाला धोकादायक आहे. एरवी सोनं म्हटल्यानंतर तुम्हाला धाकधूक असतेच की नाही, भीती असते की नाही, त्याच्यामधनं काही आवड निर्माण होते की काही, त्याच्यामध्ये भीती असतेच. मिरवणं हा सुद्धा प्रकार आहे, दाखवणं हा सुद्धा प्रकार आहे सोनं, परंतु त्यामध्ये भीती सुद्धा असते की कोणी काही घेतलं नाही पाहिजे किंवा काही हरवलं नाही पाहिजे. म्हणजे सोनं हे सर्वार्थी दुःखदायकच आहे, ते कुठेही सुखदायक नाही आहे. असं ते कुठेतरी दुःखाला जोडून ठेवतं आपल्याला. आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात की जर का पोटेसी बांधून तुम्ही उदकामध्ये जर का रिगाल तर तुम्ही बुडणारच आहात. आणि म्हणून इथे स्वामींनी हा जो दृष्टांत दिला त्या दृष्टांतानुसार आपल्याला हे लक्षात आलं की जिथे त्या म्हणजे ज्या गोष्टीची आवश्यकता जिथे आहे तीच गोष्ट तिथे उपयोगामध्ये आपण आणली पाहिजे. ते बुडवलेलीची की म्हणजे तुम्हाला ते बुडवणारच आहे ती फळी. तैसे बाई दुःख न कीजे की ते दुःख करू नका. नाशिवंत गोष्टींसाठी दुःख कराल तर तुम्ही तरणार नाही, काय व्हाल, तुम्ही त्याच्यामध्ये बुडून जाणार. आणि तयाचे दुःख ऐसे निरपोनी गेले. आणि असं स्वामींनी नुसतं दृष्टांत सांगितला हा, आणि त्यांचं जे दुःख आहे ते निरपून गेलं, म्हणजे एकदम शांत झाल्या, त्या बरं वाटलं. सांत्वन असलं तर असं असलं पाहिजे. आपण एखाद्याच्या सांत्वनाला जातो तर काय होतं, तो माणूस शांत होतो का? ती व्यक्ती उलट शांतच असते. आपल्याला बघून त्याला रडावं लागतं परत, है ना. रडलं नाही तर तुम्हीच लोक परत नावं ठेवता. बघा, एक अश्रू डोळ्यात नव्हतं त्यांच्या, असं असतं ना. खूप लोक जे अंत्यविधीला जातात ते अंत्यविधीला न जाता कोण कोण रडतंय, कोण कोण नाही रडतंय, कोण किती रडलं, हे सगळं बघण्यासाठी जात असतात. ते घरी येऊन त्याची रिपोर्ट असते. मग ते सुनबाईंच्या डोळ्यात एक अश्रू नव्हता म्हणे. म्हणजे असं काहीही आपण निरीक्षण करायला जात असतो. म्हणून त्या लोकांना सुद्धा काय करावं लागतं, बळच रडावं लागतं. किंवा कदाचित कधी कधी ते शांत झालेले असतात, पण आपल्याला बघून परत ते दुःख त्यांना आठवतं आणि वास्तविक त्यांना रडू येतं. आणि म्हणून मी माझ्या एका कवितेत लिहिलेलं आहे की येतील सांत्वना पण रडवतील हे. सांत्वनाला येतील, रडू नका म्हणून, पण हेच लोक परत रडवून जाणार आहेत. म्हणजे हे काय आहे की हे दुःख जे आहे ते पुन्हा पुन्हा उमळून येणार आणि पुन्हा पुन्हा दुःख येणार. तर हे दुःख आपल्याला येत राहील आणि ते अजून दुःख आपल्याला देत राहील. म्हणून सांत्वन जर का कोणी करायचं झालं तर आपण कुणाचं सांत्वन करू शकत नाही. त्या दिवशी आपण बघितलं, आपण फक्त थोडा वेळ त्यांना शांत ठेवू शकतो, परंतु सांत्वन होत नाही. सांत्वन हे कधी होतं, जेव्हा आमचे स्वामी सांगतात तेव्हा शांताबाईंचं सांत्वन का होतं, दुःख निरपून का जातं, कारण की ते अध्यात्म आहे. लक्षात घ्या, आपल्याला भेटायला खूप लोक येतात दुःखामध्ये, तरी आपलं सांत्वन का नाही होत, कारण की त्यांचे शब्द अध्यात्माचे नसतात, ते व्यवहाराचे शब्द असतात, वरवडे असतात. आपण सुद्धा एखादं सांत्वन करतो तर वरवडेचे शब्द पाठ केलेले असतात, ते आपण म्हणत असतो, औपचारिक असतात गोष्टी, त्याच्यामध्ये अध्यात्म हा प्रकार नसतो. स्वामींनी आमच्या जे काही सांगितलं ते तर एक परमेश्वराची वाणी आहे, हे सुद्धा आहे. श्रीमुखी स्वामींनी ते सांगितलेलं आहे. आणि तो जो ओळ दोन किंवा दृष्टांत जो स्वामींनी सांगितला तो व्यवहारातला जरी असला तरी त्याच्यातनं देवाने अध्यात्म जे आहे ते सांगून ठेवलेलं आहे. स्वामींनी अशी 114 दृष्टांत सांगितलेत, व्यवहारातल्याच गोष्टी आहेत, परंतु ते अध्यात्माशी जोडून तिथे सांगितलेलं असल्यामुळे त्या व्यवहारातल्या गोष्टीतनं अध्यात्म काय आहे ते आम्हाला कळतं, ज्ञान काय आहे ते आम्हाला कळतं. इथे शांताबाईसांना सुद्धा देवाने काय केलेलं आहे की व्यवहारातलीच गोष्ट सांगितली, पण त्यातनं अध्यात्म त्यांच्यापर्यंत, त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं. जेव्हाही केव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये अध्यात्म असेल तर तुमच्या दुःखाचं जे काही रेग्युलेटर आहे ते तुमच्याकडे असतं. किती दुःख करायचंय की दुःख नाही करायचंय हे तुम्हाला बरोबर त्याच्यातनं लक्षात येत असतं. हिराईसा ज्या होत्या, स्मृतीस्थळातला प्रसंग आहे, त्यांची जी मुलगी आहे ती आजारी होती भरपूर,
आणि काही खरं नव्हतं तिचं. आणि त्या दिवशीच नेमके भटोबासादिकांना भोजनासाठी दंडवत त्यांनी घातलेला होता. आता एकीकडे भोजन आहे आणि एकीकडे आजारी मुलगी आहे, दोन्हीकडे लक्ष आहे. परंतु दैवराटीचा जो काही अधिकार आहे, ते भोजनासाठी कोण येणार आहेत? भट्टोबास येणार आहेत. मग त्यावेळी आपण महत्व कोणाला दिलं पाहिजे? दैवराटीला, परमेश्वर साधनेला आपण महत्व दिलं पाहिजे. त्यांनी भट्टोबासांसाठी सुद्धा जे गुरुकुळ येणार होतं त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंपाक वगैरे सगळं तयार करून ठेवलं. एकीकडे मुलीकडे पण लक्ष आहे आणि स्वयंपाकाकडे पण लक्ष आहे. आणि अशामध्ये काय झालं, ते भोजनाला येण्याआधीच ती मुलगी सरली. आता काय करायचं? त्यांनी काय केलं, त्या मुलीला तसंच झाकून ठेवलं. भट्टोबास आले, त्यांचं स्वागत केलं, त्यांचं भजन पूजन केलं, त्यांना भोजन वगैरे सगळं दिल्यानंतर, सगळं आटोपल्यानंतर मग त्या रडल्या. आताच होती, आताच गेली. म्हणजे त्या ठिकाणी दुःख केलंच त्यांनी, दुःख झालं नाही अशातला भाग नाही. परंतु महत्व कशाला दिलेलं आहे? कारण की असं का करू शकली ती? कारण की हिराईसांकडे अध्यात्म हा प्रकार आहे, ज्ञान आहे, बोधवंत आहेत ते. त्यांचे जे पती आहेत पंडित बास, त्यांच्याही पेक्षा ज्ञानाच्या बाबतीमध्ये थोड्याशा उजव्या आहेत. अनुसरणाच्या बाबतीमध्ये जेव्हा दोघांना अनुसरायचं आहे, परंतु स्वतः आधी निघून गेले. ते म्हणाले की तुम्ही लग्न कार्य करत बसा, मला जाऊ द्या. हे काय आहे? अध्यात्म आहे. कशाच्या बाबतीमध्ये मन अडकलेलं नाही आहे, कुठल्या नाशिवंत गोष्टींविषयी दुःख नाही आहे. तिला माहितीच आहे की आपली मुलगी काही वाचणार नाही, हे लक्षात आलेलं आहे. आणि ती मानसिक तयारी तिने आधीच करून ठेवलेली असल्यामुळे तसं दुःख तिच्या मनामध्ये इतकं दुःख नाही झालं की सगळं विधी उपस्थित आहे तो तिच्याकडनं झाला नाही अशातला भाग नाही. तो विधीही केला आणि दुःखही केलं. हे अध्यात्माचं विशेषता आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये कुठेतरी अध्यात्म हा प्रकार असला पाहिजे. देवधर्माचं जे काही विधिविधान आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. म्हणजे कुठल्या गोष्टीविषयी किती दुःख करायचं, कसं दुःख करायचं, आपलं सांत्वन आपल्याला स्वतःलाच करता आलं पाहिजे. दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवू नका, काहीच नका. आपलं सांत्वन स्वतःला जमलं पाहिजे. जसं मी आजारी पडलो, मी पण आजारी पडतो, पण मी माझ्यातल्या माझातच आजारी पडतो. मी ते लोकांमध्ये पसरवत नाही की मी आजारी झालो वगैरे येते. आता मी आलो तर 2 दिवस मला सर्दी होती, मग घसा असा खवखवतो वगैरे. माझ्या लक्षात आलं की आता सर्दी होईल बरं का, आपला घसा खराब होऊ शकतो. मग त्यावेळी योग्य ते उपाय मी माझे केले आणि त्याच्यातनं मी बाहेरही आलो लगेच 2 दिवसामध्ये. म्हणजे आपल्यालाच आपलं सांत्वन करता आलं पाहिजे, आपल्याला आपलं स्वतःला बरं करता आलं पाहिजे. आपण आजारी केव्हा होतो? जेव्हा आपण ते पसरवतो. आजार पसरवतो म्हणजे शब्दाने. कोणी पण आले की आपण त्यांना आपला आजार दुःख सांगतच राहतो. तसं नको. जसं आम्ही कोणाला भेटले की ते विचारलं की ते सगळं सांगत राहतात. एक मी वयस्कर आजोबांना भेटलो, असे वयस्कर होते. त्यांना मी विचारलं कशी तब्येत तुमची? म्हणे वयाच्या मानाने बाबा मी एकदम उत्तम आहे, 90 वय आहे. त्या मानाने जर का माझे पाय दुखत असतात तर काही हे नाही, ते दुखणारच आहे म्हणे. बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि जे काही दुखणे खुपणे आहेत ते वयानुसार मला येणारच आहे. म्हणजे ते इतके आनंदामध्ये त्यांनी ते सांगितलं की आपल्याला पण वाटलं की अरे हो, ह्यांच्या वयाचं जेव्हा आपण जर का झालोच, होऊ की नाही माहित नाही, पण झालोच आपण, तर आपल्याला सुद्धा ते दुःख स्वीकारता आलं पाहिजे. ते दुःख जर का मांडत बसलो आपण तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं सांत्वन होत नाही. आणि म्हणून अध्यात्म का असलं पाहिजे की अध्यात्माचा स्पर्श जर का आपल्या हृदयाला झाला, हृदय आपलं तिथे शांत होऊन जात असतं. त्याच्याविषयी जे दुःख आहे ते कशाविषयी दुःख करतोय याचं ज्ञान आपल्याला येतं आणि आपण लक्षात येतं की हे नाशिवंत आहे तर जाणारच होतं, कशाला दुःख करायचं याच्याविषयी. हिराईसामध्ये तो अध्यात्म आम्हाला दिसून येतो. त्याच अध्यात्माच्या नामाचा स्पर्श भटोबासांना झालेला आम्हाला दिसून येतो. लगेच शांत झालेले आहेत. आमच्या स्वामींच्या दृष्टीचा स्पर्श 2 महिसांना होतो, जे तामस आहेत, एकदम एकमेकांना मारत आहेत, कोणावरही धावून जात आहेत. त्यांच्याकडे जेव्हा स्वामी दृष्टीचा स्पर्श टाकतात तेव्हा ते सुद्धा शांत होतात. म्हणजे इतकं अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे. आणि स्वामी त्यांना म्हणतात की बाई दुःख करू नका, आणि तयाचे दुःख ऐसे निरपोनी गेले,
गोसाव्यांशी चरणक्षाळन झाले आणि मग स्वामींचं श्री चरणक्षाळन जे आहे ते झालेलं आहे. बाईसी श्री चरणोदक दिदले, बाईसांनी श्री चरणोदक सर्वांना दिलेलं आहे. ते आपुलेही आणि तयाचे जाणू जसूबाईसावरी घातले. त्यांनी काय केलं, स्वतःच तीर्थ घेतलेलंच आहे, पण मुलीचंही तीर्थ आपल्याच हातामध्ये घेतलेलं आहे. आई असते ना, आपल्या लहान मुलाचा प्रसाद असेल तर ती त्याच्या हातात नाही दिलेला, तो खाली सांडून टाकेल. मग ती काय करते, आपल्याच हातामध्ये मुलाचाही प्रसाद घेते आणि मुलालाही ते खाऊ घालते. तसं तीर्थ घेतलेलं आहे. चरणोदक स्वामींच्या श्रीचरण प्रक्षाळन केल्याचं जे चरणोदक आहे, तीर्थ आहे, ते आपल्या हातामध्ये घेतलं. तळ हातावर मुलीचंही घेतलेलं आहे, मुलीच्याही वाट्याचं घेतलेलं आहे आणि जसूबाई सावरी घातले आणि त्यांनी काय केलेले, ते मुलीला प्यायलाही दिलं आणि तिला तिच्या डोक्यावरून वगैरे सुद्धा ते हात तो जो आहे तो फिरवलेला आहे. महापूजा अवसर झाला तोही पाहिला. स्वामींचा दुपारचा मध्यान्हकाळीचा पूजा अवसर, सकाळचा पूजा अवसर तर संपन्न झालेलाच आहे आणि नंतर शांताबाई तिथे गेलेले आहेत आणि दुपारच्या पूजा अवसराची तयारी सुरूच होती आणि तो पूजा अवसरही संपन्न झाला. तो पूजा अवसर त्यांनी शांतपणे पाहिला. मग बाईसी ताट केले आणि बाईसांनी स्वामींसाठी आरोगणेचं ताट, स्वामींचं जे काही भोजन आहे त्याला भोजन न म्हणता काय शब्द आलेला आहे, आरोगणा असा शब्द आलेला आहे. आणि कराला काय म्हणतात, स्वामींच्या कराला काय म्हणतात, श्रीकर म्हणतात. आणि चरणाला काय म्हणतात, श्रीचरण असं म्हणतात. आणि भोजनाला काय म्हणतात, आरोगणा असं म्हणतात. हे पाठ करून ठेवा, शेवटच्या दिवशी परीक्षेला हे येणार आहे. स्वामींच्या आरोगणेचं जे काही ताट आहे ते बाईसांनी वाढलं. तयासी प्रसादू दिधला, त्यांना प्रसाद दिलेला आहे. कोणाला, शांताबाईसा, त्यांच्या मुलींना. मग तिये बिढारासी गेली आणि मुक्कामाच्या ठिकाणी ते गेलेले आहेत. वेळचाच्या पूजा अवसरासी आली आणि परत संध्याकाळचा जो पूजा अवसर आहे त्या संध्याकाळच्या पूजा अवसराला परत त्या उपस्थित झालेल्या आहेत. जर का अध्यात्माचं एक जरी सत्र तुम्ही जर का त्या ठिकाणी उपस्थित झाला तर दुसऱ्या सत्राची ओढ जी आहे ती आपोआपच लागते. उपस्थित म्हणजे श्रवण भक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, नुसतीच उपस्थिती नको. मग जर विषयाला विषय लागून राहतो की आता पुढे काय होणार आहे, आता पुढे काय होणार आहे, त्याप्रमाणे स्वामींचा सकाळचा पूजा अवसर जो झालेला आहे, सपूजित आमचे स्वामी आहेत ते पाहिलेलं आहे. दुपारचा पूजा अवसर डोळ्यांनी पाहिला, सकाळचा बघायला नाही मिळाला, दुपारचा पूजा अवसर मात्र बघायला मिळाला. आणि त्याच ओढीने संध्याकाळी पण ते आलेले आहे. वेळचा म्हणजे संध्याकाळी त्या पूजा अवसरासाठी उपस्थित झाल्या. मागवते चरणोदक जसमाईसासी पाजिले, आणि दुसऱ्यांदा परत तीर्थ मिळालेलं आहे श्री चरणोदक, ते जसमाईसांना त्यांनी पाजलं. माथ्यावरी घातले, तोच हात डोक्यावर फिरवला. पूजा अवसरू पाहिला, सायंकाळचा पूजा अवसर पाहिला. मग बिढारासी गेली आणि परत बिढाराला गेलेत, म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी गेलेले आहेत. उदयाची आली, परत सकाळी आल्या. स्वामी म्हणतात, बाई रात्री काही उपद्रव झाला, म्हणजे तुमच्या मुलीला जो त्रास होतो, वेडाचा त्रास येतो, तर तो काही कालच्या ह्याच्यामध्ये दिवसभरामध्ये रात्रभरामध्ये काही त्रास झाला का? ना जी देहांतू 20 वेळा ये, 30 वेळा ये, आजी ते नयेची जी. ते म्हणाले की काहीच त्रास नाही. दिवसभरामध्ये तिला 20-30 वेळा वेडाचे झटके यायचे, परंतु आता दिवसभरामध्येच काय, पूर्ण रात्रभरामध्ये सुद्धा ते नयेची जी, म्हणजे थोडा सुद्धा काहीच त्रास झाला नाही. म्हणजे नुसतं स्वामींच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. जसमाईसा वगैरे एकाही साथ स्वामींशी बोललेल्या सुद्धा नाही आहेत, फक्त दंडवत वगैरे केला आहे. बोलल्यात शांताबाईसा स्वामींसोबत आहे आणि फक्त तीर्थ घेतलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे एवढी दुःख निवृत्ती त्यांची झालेली आहे. स्वामी म्हणतात, बाई ते आता नाहीये हो, ते आता गेले हो बाई, आता ते काही येणार नाही. तिला आता कुठल्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही. फक्त एकच भेट आहे, एकाच दिवसाची भेट आहे.
तर एवढा लाभ आहे. जर का परमेश्वराच्या नामाचं चिंतन त्यांनी जर का शेवटपर्यंत केलं जसमाईसांनी, तर पुढचा जन्म सुद्धा काय होईल, ईश्वराशी संबंधितच जन्म त्यांचा होईल, महानुभाव पंथामध्ये प्रवेश होईल आणि मोक्ष मार्गाची सुद्धा वाट चालू होऊ शकते. परंतु या जन्मामध्ये एका भेटीने एवढा लाभ जर का त्यांच्या अनुभवाला आला, प्रचितीला आला, तर पुढे काय झालं पाहिजे, पुढे सुद्धा त्यांनी ते सलगता जी आहे त्याची ठेवता आली पाहिजे. तयाचे दुःख गेले म्हणजे शांताबाईसांचं दुःख निरपून गेलंच आहे, पण जसमाईसाचं पण जे दुःख आहे, जो त्रास आहे, तो निघून गेला, निरपून गेला. हेराचे कावरे गेले म्हणजे शांताबाईसांचं दुःख गेलं आणि जसमाईसांचं जे कावरं होतं ते गेलं. मग स्वामी म्हणतात, बाई द्वारावतीये पव्वा निघाला, आता तुम्ही द्वारावतीये जाना. स्वामी म्हणतात, बाई आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही थोडंच तुमचं दुःखही शांत झालेलं आहे, आता तुम्ही ज्या द्वारकेच्या पव्हेसाठी म्हणजे यात्रेमध्ये तुम्ही निघालेले आहात, तो पव्हा आता निघाला बरं का, जे तो पुढचा त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे, तर तुम्ही सुद्धा आता जाऊ शकता, आपली भेट झालेली आहे. म्हणजे ते कुठल्या हेतूने आलेले होते, फक्त दुःख निवृत्तीच्या हेतूने आलेले होते. देवाकडे राहावं, तिथेच थांबावं अशा काही हेतूने ते आलेले नव्हते, आले होते फक्त दुःख निवृत्तीसाठी. अनेक लोक जे आहेत ते मंदिरामध्ये तेवढ्यासाठीच येतात बरं का. आणि खूप वेळा तर असं होतं, जे पंथाचे सुद्धा नाही आहेत, त्यांचं कुठेच काही नाही झालं काम, तर मग ते म्हणतात ते महानुभावांच्या देवाकडे जा. आपल्या जाळीच्या देवाला महानुभाव पंथी नसले कितीतरी लोक येतात, कितीतरी ठिकाणं आम्ही बघतो असे. तर त्या ठिकाणी जे पंथीय नाहीत ते सुद्धा लोक येतात का, त्यांना आहे की या ठिकाणी कुठेच काम नाही झालं तरी या ठिकाणी मात्र लाभ होतो, हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे, त्याचे अनुभव त्यांच्याकडे आहेत, कुणाची तरी प्रचिती त्यांच्यापर्यंत ती पोचलेली आहे. आणि मग इथे त्याच हेतूने ह्या सुद्धा आलेल्या आहेत, थांबायच्या हेतूने काही आलेले नव्हत्या. म्हणून स्वामी म्हणतात, तो पव्हा निघालेला आहे, तुम्ही त्या पव्ह्यासोबत आहात, परत तुम्हाला सोबत मिळणार नाही, तर तुम्ही यांच्यासोबत जा. आता तुम्ही द्वारावतीये जाना, द्वारावतीला जायचं नाही का तुम्हाला. माईमबाईसी म्हटले नाजी, ते म्हणतात नाही नाही देवा, आता द्वारकेला कुठे जाता, आमची द्वारावती हेची, इथेच आम्हाला द्वारावती जी आहे, द्वारका जी आहे ती आम्हाला इथेच भेटली. आमचा कन्हैया येतची भेटला जी, ज्या कन्हैयाला देवाला भेटायला मी चालली होती, तो देव इथेच भेटलेला आहे. म्हणजे तुमचा जर का आभार असेल, तुमची जोड चांगली असेल, तर देवापर्यंत जाण्याआधीच देव आधीच आपल्याला भेटून जातात, मध्येच रस्त्यामध्ये भेटून जात असतात. म्हणजे ती जोड आपली असणं तेवढी आवश्यक आहे. आणि आपल्याला आपला प्रवास कळाला पाहिजे. जिथे अनुभव आला, प्रचिती आली, आता तिथून पुढे जायचं नाही, त्या प्रचितीला सोडायचं नाही आपल्याला, त्या प्रचितीला, त्या प्रतीतीला आपल्याला धरून ठेवायचं. इथे जर का अनुभव आला ना, तुमचं असतं ना तसं की 2-4 डॉक्टर फिरले आणि एका डॉक्टरकडे उपाय झाला आपला, आपण बरे झालो, तर तुम्ही तो डॉक्टर सोडता का? त्याच्या काही जरी झाले तरी त्याच डॉक्टरकडे आपण जातो, एखादी गोळी घ्यायची तरी त्याच्याकडेच जात असतो आपण. का? कारण की त्याच्याबद्दलची जी प्रतीती आली, अनुभव आला, तो अनुभव आता आपण धरून ठेवलेला, तो सोडत नाही आपण. तशा परमेश्वराबद्दल एकदा जर का तुम्हाला अनुभव आला, तर मग काही लोक काय करतात, तेवढं काम आटपलं, एकदा उपारचं पुरणपोळीचा दाखवला की संपलं, मग देवाचा आणि आपला संपर्क नाही. परत कधी संपर्क? आता जेव्हा परत दुःख येणार, परत काहीतरी आजारपण येईल, आर्थिक संकट येईल, तेव्हाच परत देवाकडे जायचं, तेवढ्यापुरतं देवधर्म करायचा की परत तेवढं आटपलं की परत आपण देवाशी संपर्कात नाही. इथे शांताबाईसांचं सुद्धा दुःख निवृत्ती झालेली आहे, परंतु त्यांच्या हे लक्षात आलं की द्वारकेला गेलो असतो तर जीव गेला असता, आपला जीव गेला जाणारच होता, स्वतःचा जीव संपवणार होते, ते जीव गेला असता. पण इथे आलो तर काय झालं, जीवनच मिळालं. जीव देण्याच्या पेक्षा जीवन कसं जगायचं याचं जर का मर्म तुम्हाला अध्यात्मामध्ये कळत असेल, तर अध्यात्माचा जर का कास धरली तर काय हरकत काय आपल्याला. अध्यात्म जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा तुम्ही किती श्रीमंत आहात याचा अहंकार तुम्हाला राहत नाही.
आणि तुम्ही किती गरीब आहात याचं काहीच तुम्हाला म्हणजे दुःख राहत नाही. कारण अध्यात्मातलं जगणंच काहीतरी वेगळं आहे. त्यामधलं जे जगणं आहे ते समाधानकारक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट भेटली काय तरी तुम्ही समाधानीच आहात, आणि नाही भेटली तरी त्याच्याविषयी समाधानीच आहात, काहीच हरकत नाही. आमच्या स्वामींचा जो ज्ञानी आहे, आचरण करणारा व्यक्ती आहे, त्यांना जर का एखादा पदार्थ नाही मिळाला तर त्यांची त्याच्यामध्ये सुद्धा समाधानी, बरं झालं ते गोड पदार्थ नाही भेटला. भेटलं असतं तर काय झालं असतं, गोड तर एरवी खायचं नाही, चांगलं नाहीये गोड खाणं, आणि खाल्लं असतं तर आळस आला असता. स्मरण आपलं 2 गाठा जे रोजचं होतं दुपारचं ते झालं नसतं. बरं झालं ते गोड नाही भेटलं, ते चांगलं झालं. उलट आपल्या पाळ्याचं दुसऱ्याला मिळालं हेच अजून चांगलं झालं. हे आहे अध्यात्म. अध्यात्मामध्ये कोणाविषयी चिडचिड नाही, राग नाहीये, स्वतःची मनस्थिती खराब करून घेणं नाहीये. म्हणजे अज्ञान असेल तर काय होतं, इतरांचं तर मन खराब करतोच आपण, चिडचिड करतो, वातावरण खराब करतो, पण तुम्हाला हे लक्षात येत नाही की आपलं मन खराब झालं त्याच्यामुळे, आपल्या मनाची जी स्वस्थता आहे ती बिघडून गेली त्याच्यामुळे. आणि ते मन स्वस्थ करण्यासाठी किती वेळ लागतो. तुमच्या डोक्यात जर का एखादा राग बसला तर तो किती दिवस चालतो, तो राग किती दिवस, वर्षान मरेपर्यंत चालतं ते. ते म्हणतात मी मेलं तरी त्याला बोलवायचं नाही. हा राग मनामध्ये धरून ठेवतो आपण, आपल्या मनाची स्थिती खराब करून ठेवली आपण. दुसऱ्यांचं काय हो ते हो, पण तुम्ही तुम्हाला सुद्धा स्वतःला चांगलं ठेवू शकले नाही त्या रागामुळे. का, अध्यात्म नाही आहे. आणि एकीकडे जर का अध्यात्म असेल, तुम्हाला कोणी काही जरी बोललं तरी तुम्ही म्हणता जाऊ दे, त्यांना बोलू द्या. त्यांचं मन शांत होत असेल बोलून तर त्यांना बोलू द्या. आपण अस्वस्थ व्हायचं नाही, आपण कुठल्याही प्रकारचा राग त्यांच्याविषयी धरायचं नाही. उद्या ते भेटले तर त्यांना दंडवतच करायचा आपण. त्यांनी जरी दंडवत नाही म्हटलं तरी आपण दंडवत का करायचा, कारण की तो दंडवत देवाला पोहोचतो. त्या तुमच्या दंडवताची नोंद परमेश्वर करतं. आज याने किती लोकांना आवडीपूर्वक दंडवत केलं, त्याचं गोमटं वेगळं मिळतं. अध्यात्म माहिती असेल तरच तुम्ही तुमच्या वैराला सुद्धा दंडवतच कराल, त्याच्याशी सुद्धा वाईट वागणार नाही, त्याच्याशी कुठल्या प्रकारचं वैरत्व तुम्ही चिंतणार नाही. कारण की वैरत्व चिंतलं आपलं मन कलुषित होतं, स्वस्थता बिघडते, पाप लागतं, नरक त्याच्यामुळे होऊ शकतात, दोष वाढत जाऊ शकतो, इत्यादी सगळ्या गोष्टी माहिती असतात. म्हणून ते म्हणतात नको. ज्याला साखर खाल्ल्याने काय होतं ते माहिती आहे, त्याला तो फिक्क सगळं ते खाईल, परंतु ते साखर खाणार नाही. साखरेचं खायला गोड चांगलंच लागतं, जिभेला चांगलं लागतं, चवीला चांगलं लागतं, तरी सुद्धा तुम्हाला एक त्याचे अवगुण कळाले तर तुम्ही एक कण सुद्धा साखर खायला तयार होत नाही. तशा प्रकारे अध्यात्म एकदा जर का कळालेलं असेल तर आपण कुठल्याही प्रकारे चुकीच्या विचाराकडे आपण जात नाही. म्हणून शांताबाईसांना जे अध्यात्म कळालं किंवा त्या अध्यात्माचा जो स्पर्श झाला त्याच्यामुळे पुढे काय झालं की त्या स्वामींच्या सन्निधानीच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. स्वामींना सोडून जायचं नाही. जिथे आपला जीव जाणार होता, पण स्वामींच्या भेटीमुळे आपल्याला जीवनच सापडलेलं आहे. परमेश्वर म्हणजे काय आहे, जीवन आहे. आपल्याला कसं जगायचं आपल्याला माहित नाही. लहान मुलाला माहित नसतं कसं जगायचं. त्याची आई त्याचं जीवन आहे, त्याची आई त्याला सगळ्या गोष्टी शिकवते, त्याच्या शब्दामध्ये शिकवते, स्वतःच्या शब्दात नाही. त्या मुलाला कुठली भाषा कळते त्या भाषेत ती आई त्याला सगळं शिकवते. तसं परमेश्वर सुद्धा तुम्हाला आम्हाला कुठली भाषा येते त्या भाषेमध्ये परमेश्वर आपल्याला ज्ञान शिकवतात, ज्ञान सांगतात, जगायचं शिकवतात. ते शांताबाईसांना तो स्पर्श जो आहे त्या ज्ञानाचा स्पर्श झालेला आहे, अध्यात्माचा स्पर्श झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांची विचारसारणी जी होती स्वतःला संपवण्याची, त्यांनी आता स्वतःला परत काय केलेलं आहे, ती संपवण्याचा विचार संपवून नव्याने अध्यात्माचं आयुष्य जगण्याची सुरुवात करण्याचा निर्णय जो आहे तो शांताबाईसांनी घेतलेला आहे. आणि आपल्याला निर्णय घेता आले पाहिजेत, योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. जे तत्वज्ञान कळतंय तुम्हाला त्याच वेळी निर्णय घेता आला पाहिजे, आपल्याला काय करायचं आणि त्यानुसार आपल्याला वर्तन आचरण करता आलं पाहिजे. शांताबाईसांच्या लगेच लक्षातही आलं प्रपंच म्हणजे दुःखरूप आहे आणि परमेश्वर म्हणजे कसे आहेत, आनंद रूप आहेत. इथे आल्यानंतर दुःख निघून गेलं, आनंद प्राप्त झाला, स्वस्थता मिळाली.
जे काही दृष्टपर दुःख आहे मुलींच्यामुळे, त्या मुलींचंही दुःख गेलं आणि जी काही समाधान आपण एवढ्या वर्ष शोधत होतो प्रपंचामध्ये, ते समाधान लग्न केल्यावर प्राप्त झालं नाही, मुलगा झाल्यानंतर प्राप्त झालं नाही, मुली झाल्यानंतर प्राप्त झालं नाही, धनसंपत्ती आल्यानंतर प्राप्त झालं नाही, असं समाधान प्रपंचात लाभलंच नाही. दुःख दुःखच होतं आणि तेच प्रपंच परत दुःखाला परत कारणीभूत झालं. आणि ह्याचं निवारण कुठे झालं ना? परमेश्वराकडे झालेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नामाचं चिंतन जे आहे ते तुमच्या जवळ परमेश्वराला नेहमी ठेवतं. तुम्ही देवाचं नाव जवळ ठेवा, देव तुमच्या जवळ राहतात, तुम्ही देवाच्या जवळ राहता आणि देवाच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुमच्याविषयी चिंतन चालतं. बाई सकळ जीवा ते चिंती, त्यामध्ये आपण जर का विधी विधान करत असू तर आपली सुद्धा विशेष प्रकारे कृपादृष्टी आपल्यावर देवाची असते. आपल्याबद्दल देव विचार करतात. बाईसांना प्रेमदान देण्यासाठी स्वामी 6 महिने चिंतन करतायत. मेहकरून स्वामी निघालेले आहेत. लक्ष एकच आहे, पैठणला जायचं आहे, बाईसांना भक्ती साधनेचा संचार करायचा आहे. म्हणजे परमेश्वर सुद्धा त्या जीवाच्या बाबतीमध्ये चिंतन करतात. आपणही देवाच्या नामाच्या बाबतीमध्ये किंवा देवाच्या त्या ज्ञानाच्या बाबतीचं चिंतन जे आहे, एक प्रकारे ते चिंतनच परमेश्वराचं चिंतन आहे, ते आपल्याकडनं घडलं पाहिजे. पुढे शांताबाईसांनी काय स्वामींचं आज्ञेचं पालन केलेलं आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.